श्रीराम नमस्कार. आज 31 जुलै 2022. ध्यान चक्र कुंडलिनी भाग 44. मनुष्य देहातली षटचक्र या 6 चक्रांचा आपण अभ्यास करतोय किंवा त्याचं स्पष्टीकरण पाहण्याचा प्रयत्न करतोय. आज्ञाचक्र 2 बीजांचं चक्र, शमबीज क्षमबीज. देवदत्त उपवायू, प्राणवायू, मुख्यवायू, जीवात्मा देवता, तसंच गणपती अदृश्य देवता. उष्णतेचा किंवा ऊर्जेचा स्रोत ज्या ठिकाणी जमा होतो आणि त्या ठिकाणी जमा झाल्यानंतर मनुष्याच्या देहामार्फत आणि इंद्रियांमार्फत जशी त्याची देवाणघेवाण आहे ते करण्याचं स्थान म्हणजे आज्ञाचक्र. 2 भुवयांच्या मध्ये या ठिकाणी स्थित असलेलं हे चक्र. गंमत अशी आहे की आपण धनुष्यबाण जर बघितला तर त्या धनुष्यबाणाचा आकार जो आहे तो आपल्या 2 भुवया आणि मध्ये जिथं तो तीर किंवा बाण धरला जातो त्या ठिकाणची ती जागा आहे. आणि त्या दोरीला किंवा प्रत्यंचेला जेव्हा तो ताणला जातो आणि तो ताणल्यानंतर त्या बाणाचं टोक साधारण 1 ते 2 बोटं सोडून त्या धनुष्याच्या बरोबर सेंटर पॉईंटला म्हणजे मध्य भागाला जे त्या धनुष्याचं आज्ञाचक्र असतं, गतिचक्र, गतिमान, त्या ठिकाणी तिथपर्यंत तो ओढला जातो. आणि जेव्हा तो सोडला जातो तर त्याला एक क्षणासाठी जे घर्षण होतं आणि त्यातनं जी ऊर्जा उत्पन्न होते ती त्या तीरामध्ये किंवा बाणामध्ये स्थित होऊन समोरच्या गोष्टीचा ती वेध घेते. हीच रचना मनुष्य देहामध्ये आपल्या 2 भुवया आणि मधली अशी ती रचना आहे. आता ह्याच्यात आपण हा अभ्यास करताना जसा षटचक्रांचा विविध तऱ्हेने अभ्यास केला जातो तसा मुख्यत्वे करून ह्या षटचक्रांवरती रावणाचा अभ्यास अतिउत्तम होता. जे जे ज्ञान भगवंताला प्राप्त होतं आणि ते शिवाच्या मार्फत, शंकराच्या मार्फत त्याच्या शिष्यात्वे, शिष्याच्या करवी म्हणजे रावणाच्या करवी त्यांनी समाजाला दिलेलं आहे. ब्राह्मणामध्ये सर्वश्रेष्ठ कुळ रावणाचं होतं. आणि रावणाचे जे भाऊ होते, रावणाचा कुंभकर्ण हा भाऊ होता. वास्तविक आयुर्वेदामध्ये जे वनस्पतीशास्त्र आहे, वनस्पतीशास्त्रामधला तो त्यावेळेचा डॉक्टर म्हणलात तरी चालेल. कुंभकर्ण हा डॉक्टर होता. आणि रामायणाचं कांड हे जे भाग आहेत ह्या लंकाकांडामध्ये काही गोष्टी या लिहिल्या गेलेल्या आहेत की जेव्हा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की तो झोपलेला असायचा, मग त्याला नगारे वगैरे वाजवून, वाद्य वाजवून उठवलं जायचं. पण तो जेव्हा उठायचा तेव्हा तो पहिल्यांदा वनामध्ये जायचा आणि त्या औषधींवर
प्रयोग करायचा ज्या राक्षस कुळाला उपयोगी पडतील किंवा समाजाला उपयोगी पडतील अशा गोष्टींचा तो अभ्यास करायचा. तर ही त्याची एक खासियत होती. रावणाचा स्वतःचा सर्व चक्रांवर शरीरशास्त्रावरचाच त्याचा अभ्यास होता. चरक संहिता, आयुर्वेद ह्याचा प्रवीण होता रावण. तसा षटचक्रांचा हा प्रवीण असलेला रावण आज्ञाचक्रावरती शिवतांडव स्तोत्र, शिवमहिन्म स्तोत्र आणि रुद्र या तिन्ही हे वेदातनं निघालेली ही मंत्ररूपी स्तोत्ररूपी कंपनं त्या भगवंताच्या, त्या शंकराच्या चरणी रोजच्या रोज अर्पण करायचा. जसं आपण आज्ञाचक्र ते सहस्त्रआर चक्र हे अंतर आणि त्याच्यामध्ये असलेले भाग पाहत आहोत, तसं ही साधना रावण रोज करायचा. आणि जेव्हा ती साधना पूर्ण होत, आपलं जे शरीरामध्ये असलेलं अंतरात्मिक बल, आंतरिक बल, अशी दोन बल, आत्मिक बल वेगळं आणि आंतरिक बल वेगळं. आत्मबल हे वेगळं असतं आणि आंतरिक बल हेही वेगळं असतं. तर ही शक्ती तो ह्या स्तोत्रांमार्फत त्या भगवंताच्या चरणी 1000 कमळं वाहून, कमल दल असा त्या आपल्या लंकाकांडामध्ये किंवा हे रामायणाचं जे कांड आहे त्याला कांड हा शब्द मुद्दामून वापरला आहे. बालकांड, अरण्यकांड, कारण कांड ह्या शब्दाचा अर्थ म्हणजे कुठं वापरतात हे जरा सांगतो. बऱ्याच जणांना हा प्रश्न असतो की इथं कांड का म्हटलं आहे. कारण आपण आत्ता हा जर शब्द वापरला तर एखादी वाईट घटना घडली की तिथं आपण म्हणतो हे हत्याकांड असं घडलं जातं. पण जिथं चेष्टा होत नाही, तिथं मस्करी होत नाही, अशी घडलेली कृती म्हणजे कांड. भगवान श्रीकृष्णाच्या जीवनामध्ये लीला होत्या. भगवान श्रीकृष्णाचं चरित्र मागच्या वेळी सांगितलं बहुतेक एकदा की त्याचं जीवन ह्या लीला होत्या आणि रामाचं कांड होतं. रामाने कधी आयुष्यात जीवनामध्ये कोणाची चेष्टा मस्करी चोऱ्या माऱ्या केल्या नाही आहेत, म्हणून त्याला बालकांड, ही सगळी कांड या शब्दाचा अर्थ त्याच्या अनुषंगाने घेतला जातो. तसं इथं रावणाने या आज्ञाचक्रावरती प्रभुत्व गाजवून साधना करून रोज भगवान शंकराच्या चरणी 1000 कमल दल तो व्हायचा. आणि एक कमलदल वाहताना ही तिन्ही स्तोत्र एकदा म्हणायचा. म्हणजे असं रोज 1000 नाम त्याच्या मुखातनं व्हायचं. तोंडातनं म्हटलेलं नाही, मुखातनं म्हटला. मुख हे नाभीशी जोडलेलं असतं आणि तोंड हे जिभेशी जोडलेलं असतं. आपण मुख आलोय म्हणत नाहीये, तोंड आलंय असं म्हणतो. किंवा एखाद्या नदीचा उगम झाला तर ह्या नदीचं मुख कुठं आहे? नाभीपासनं, म्हणजे उगम स्थान, मूळ स्थान. तसं तर ह्या मुखातनं, नाभीस्थानापासनं हा रावण रोज ही साधना करून त्या स्वतःला जे गुरु मानले होते त्या भगवान शिवशंकराच्या चरणी सहस्त्र कमल व्हायचा. सहस्त्र आर चक्रामधलं हा सहस्त्र शब्द तोच हा आहे की ते सहस्त्र कमल दल. दल म्हणजे काय? तर अडकणं, समूहामध्ये अडकणं.
आणि जेव्हा त्याला गती प्राप्त होते आणि त्याच्यामध्ये ओढायची कंपनं जास्त होतात, कणिक जोपर्यंत पीठ असतं आणि पाणी असतं तोपर्यंत तुम्ही हात लावू शकता, पण एकदा पाणी त्या कणकेत घातलं आणि बोटं जर त्याच्यामध्ये तुम्ही बुडवली तर ती चिकटून बसतात. तसं दल, कमल, सहस्त्र कमल दल म्हणजे एकत्रित केलेली कृती. पण परत दल लागला, तिथं त्याला परत दल व्हायचा. शब्द थोडा किचकट हा समजाला. सहस्त्र दल रावण भगवान शंकराच्या चरणी व्हायचा आणि जेव्हा त्या कमल दल व्हायचा तेव्हा तिथं अजून एक दलाची उत्पत्ती व्हायची, तो म्हणजे चिकटपणा. चिकटपणा म्हणजे काय की एकरूप होणं, पण वेगळं करायचा प्रयत्न केला तर ताणलं जाणं आणि सामावलं जातं, ओढलं जातं. रावण हा शंकराकडं ओढला गेला होता. आज्ञाचक्र जेव्हा तो जागृत करायचा, हे शिवतांडव स्तोत्र म्हणायचा. कधीही बघा, शिवतांडव स्तोत्र तुम्ही आपण चित्ररूपांमध्ये पाहतो, त्या कालीचरण महाराजांचं आहे किंवा अजून कोणाचं ज्यांनी पाहिलेलं आहे, तर जी स्तोत्र मनाला रुजतात त्यांच्या प्रत्येकाच्या आज्ञाचक्रावरती कुंकू लावलेलं आहे. कुंकू म्हणजे ते तो बिंदू केलेला आहे तयार आज्ञाचक्राचा. हे खूप महत्त्वाचं आहे. हे तुम्ही पाहू शकता की ज्यांनी तो एक केलेला आहे तीच स्तोत्र शस्त्रासारखं काम करतात आणि ह्यालाच दल म्हणतात. आणि जेव्हा ते भगवंताच्या प्रती आपण सादर करतो ते दल झालं, पुष्प दल. तसं सहस्त्र कमल दल. पण जेव्हा भगवंताकडनं परत येतं प्रसादरूपी तर त्याचं पण दलच होतं. आणि हे दल जेव्हा होतं तेव्हा तो भगवंताकडं ओढला जातो, त्यातनं निघणं अवघड असतं. म्हणजेच काय तर आज्ञाचक्र आणि सहस्त्र आर चक्र हे जेव्हा एकरूप होतात तेव्हा ती प्रकाशमान अवस्था, ते तेज आपल्या शिखेपर्यंत एकरूप झालेलं असतं, अडकून बसलेलं असतं आणि ते ओढलं जातं. म्हणून ही लहान मुलांना सुद्धा मुंज झाल्यावर जो बिस्किट म्हणतो आपण, तो घेरा म्हणतात त्याला ॲक्च्युली. म्हणजे घेरणं. घेरा म्हणजे काय, ज्यांनी घेरलेला आहे तो घेरा. त्याला बिस्किट नाही म्हणत आपण, ते शब्द आता पाहिजे तसे वापरतो. ज्यांनी घेरलेला आहे तो घेरा. मग कोणी घेरलेला आहे तर आज्ञाचक्रातनं निघालेल्या या शक्तीमुळं. आणि अशी शक्ती, ह्या शक्तीचं मुख्यत्वे निरीक्षण हे रावणाने केलेलं होतं. आणि त्याचा मुलगा, म्हणजे जसं आपण म्हणतो की वडील उच्च शिक्षित आहेत, वकील आहेत, इंजिनियर आहेत, डॉक्टर आहेत, की त्यांचा मुलगा पण किंवा मुलगी पण डॉक्टर इंजिनियर बहुतेक वेळा होते, की वडील आपले आहेत तर आपण पण होऊ. तसं त्या रावणाने पुढचा विचार करून आपला दुसरा मुलगा, वास्तविक जर ओळीने जर मोजायला गेलं तर चौथा येतो, कारण मेघनाथ हा सगळ्यात मोठा, इंद्रजित. आणि ही षटचक्रांची पूर्ण माहिती, पूर्ण मालिका, पूर्ण दलांची माहिती ही त्याची दुसरी पत्नी भक्ती मालिनी म्हणून त्याची रावणाची पत्नी होती. भक्ती मालिनी असं तिचं नाव होतं. आणि जेव्हा रावणाने तिच्याशी लग्न केलं तेव्हा हे पाहून केलं की षटचक्रांना निर्मित होणारा देह त्या
योनीत आहे. म्हणजे तिच्यापासनं जे अपत्य निर्माण होईल, जे मूल होईल, हे या षटचक्रांवर काम करणारं असेल आणि आज्ञाचक्र आणि सहस्त्रार चक्र यांना जोडणारं असेल, असं अपत्य निर्माण होईल. हे रावणाने अगोदर जेव्हा त्या भक्ती मालिनीला पाहिलं तेव्हा हेरून ठेवलं होतं. म्हणजे एका दृष्टीने युद्धाचा फक्त प्रसंग आपण बघितला तर ते त्या अनुषंगाने विचार करतो, पण ह्या चक्रांवरती मुख्यत्वे अभ्यास केलेली जी माणसं आहेत त्यातला हा सगळ्यात मोठा माणूस आहे. म्हणजे ही व्यक्ती होती रावण. आणि त्याचा तो मूल की ज्या भक्ती मालिनीपासनं जो झालेला होता त्याचं नाव अतिका आहे. हा अतिका आहे. आपण कधी गंमत एक अजून सांगतो, आपण स्त्रिया बघा, कुंकू आपण इकळ विषय बघत होतो मागच्या वेळी, गोल लावतात, पण काही ठिकाणी चंद्रकोर काढतात. का काढतात? आज्ञाचक्रावरती चंद्रकोर का काढली जाते? म्हणजे आपल्याला आवडते, छान दिसते म्हणून काढली जाते का? तर नाही. ह्या चंद्रकोर एखाद्या स्त्री भगिनीच्या आज्ञाचक्रावर ही आपण लक्षात ठेवावं. पुरुषांचं इथपर्यंत आणि स्त्रियांचं ह्या कपाळाचा निम्मा भाग ते बोवाईचा भाग ह्याच्यामध्ये ते जागृत असतं. त्यामुळे कुंकू लावताना इथं लावतात, इथं लावतात, अगदी मध्या कपाळापर्यंत लावतात, पण इथं लावत नाहीत. आणि मग सिंदूर. त्यामुळं ही अवस्था एवढी बरोबर एवढं तो अंतरते. आणि ह्या अतिकायने ह्या आज्ञाचक्रावरती अर्थातच रावणाला माहिती होतं की हा ह्याच्यात प्रवीण होणार, आणि त्यांनी रामाला मारण्यासाठी ह्या आज्ञाचक्राचा वापर करून, सहस्त्रार चक्र शक्ती आहे सहस्त्रार, आणि ह्या आज्ञाचक्राचा ताकदीचा वापर करून असं अस्त्र बनवलं होतं की जे या राम आणि लक्ष्मणाला मारू शकेल. हे त्यांनी त्या म्हणजे जेव्हा लग्न केलं तेव्हापासनं हा रावणाने विचार केला होता. म्हणजे त्याची विचारसरणी किती एक सूक्ष्म होती किंवा दूरदृष्टी होती. आणि जे चंद्रबिंदी आपण लावतो, ज्या स्त्रिया चंद्रबिंदी लावतात बऱ्याच ह्याच्यामध्ये, अशा ह्याच्यामध्ये त्यांचं तेज हे लगेच बदलतं. पूर्ण कुंकामध्ये जेवढं तेज नसतं तेवढं ते चंद्रकोरीमध्ये असतं. ते का असतं? तर ते अस्त्र आहे. लंकाकांडामध्ये, लंकाकांड हा जो भाग आहे याच्यामध्ये याचा उल्लेख केलेला आहे की त्या अतिकायनी हे अस्त्र निर्माण केलं आणि त्या आज्ञाचक्रामध्ये ते स्थित केलं. आपण टी व्हीवरती मालिका बघताना जर बाण दाखवतात, एकमेकाला धडकतात आणि नष्ट होतात, एक नष्ट होतो, एक परत जातो, त्याच्यामध्ये एक असा आकाराचा असा बाण येतो. तो हा जो आकार आहे अशा याचा, तर हा जो आकार आहे, हा बाण, हा तो चंद्रकोर, हे ते अस्त्र. आणि मुळात परत एकदा बघा, म्हणजे आपण एखादं टी व्हीचं भाग बघताना आपण ते फक्त बघत असतो. अमुक अस्त्र सोडलं, टेकलं, त्याच्या मागचं म्युझिक ऐकतो, ते नष्ट झालं. पण जेव्हा ही घटना घडत जाते स्टेप बाय स्टेप, ह्यानी काम होत नाही, मग हे काढलं, मग ह्यानी काम होत नाही. टी व्हीमध्ये दाखवताना ते एक व्हिडिओचा किंवा प्रकाशाचा इफेक्ट करून दाखवतात, पण जे हे अस्त्र आहे जे मी तुम्हाला हाताचं खूण करून दाखवतोय, हे अस्त्र एक विशेष अस्त्र म्हणून शेवटी दाखवतात. म्हणजे त्याचा जो डायरेक्टर होते रामानंद सागर यांनी अतिशय उत्तम प्रकारे अभ्यास केलेला होता की कुठलं अस्त्र कधी दाखवायचं हे कोणाच्या लक्षात पण खरं सांगायचं तर येणार नाही.
आणि हा अतिकाय जो होता त्यांनी हे अस्त्र तयार केलेलं होतं जे आज्ञाचक्राला छेदून तुमचं सहस्त्र चक्र उद्ध्वस्त करू शकेल अशी त्याची रचना त्यांनी केलेली होती. म्हणून इथं जेव्हा ती चंद्रकोर काढली जाते, जेव्हा शरीरामध्ये रजस्त्रावाचा अडथळा असतो किंवा एखाद्या माता भगिनीला दिवस गेल्यानंतर काही अडचणींनी गर्भपात होतो, तर तेव्हा त्या कुंकाचा आकार जर असा यू टाईप केला, म्हणजे चंद्राच्या कोरीसारखा केला, चंद्रकोर, तर त्याचा सरळ सरळ परिणाम हा तुमच्या गर्भाशयावर होतो. गर्भाशयामध्ये उत्पन्न होणारी ऊर्जा ही त्या फक्त आकृतीमुळे नियंत्रित केली जाते. आपण हा जो आकार आहे हा कायम लक्षात ठेवायचा. आता गंमत बघा, आज्ञाचक्राचा अभ्यास करताना जेव्हा मुद्रांचा आकार केला जातो, अभ्यास केला जातो, आकार नाही अभ्यास केला जातो, तेव्हा हा आकार असा धरलाय, बरोबर आहे. हा जर फक्त जोडला एकमेकाला तर पूर्ण आकार होतो. आणि हा जेव्हा पूर्ण आकार होतो आणि ही जर 3 बोटं जर तुम्ही जोडली तर हा आकार काय होतो बघा. आणि हा आकार अस्त्राचा आकार आहे. आणि ह्याच्यामधनं धनभारित ऊर्जा, पॉझिटिव्ह ऊर्जा देहामध्ये तयार व्हायची ही असलेली अँटिना आहे. ही मुद्रा आपण थोडंसं मागं होतो, ही जर तुम्ही असा धरलात, हा गोल आहे, रवीचं बोट आणि अंगठा हे एकमेकांना जोडलेलं आहे आणि तिन्ही बोटं, ही 3 बोटं ही एका ओळीत आणलेली आहे. तर ह्याच्या हा जो जेव्हा आकार करतो, जेव्हा असं बोट होतं, बऱ्याच मूर्तींचं असं बोट असतं, विविध बोटांमार्फत केलेली कृती असतात या. आणि ही जेव्हा कृती येते तेव्हा याचा अर्थ तुमच्या देहामधनं जी ऊर्जा बाहेर पडते ती धनभारित ऊर्जा बाहेर पडते. म्हणून मूर्तीचा आकार शक्यतो असा करतात. पण हीच मुद्रा आपल्याला बाह्य ऊर्जा, म्हणजे ह्या सौरमंडलातल्या सूर्याकडनं आपल्या स्वतःकडं तेज स्वीकारायचं असेल, आपण असा धरलेला आहे हात तर तुम्हाला दिसावा म्हणून दाखवला, हा असा हात धरतो. आणि सौरमंडलातली ऊर्जा जेव्हा आपल्याला स्वीकारायची असेल आणि ती आपल्या आज्ञाचक्रात स्थित करायची असेल तेव्हा फक्त ही मुद्रा अशी होते. आणि जेव्हा आपण मांडी घालून बसतो किंवा पद्मासनामध्ये गुडघ्यावरती आपण अशी मुद्रा करून बसतो आणि ही जेव्हा मुद्रा करतो तेव्हा ह्या सौरमंडलातल्या असलेल्या प्रत्येक सूर्याकडनं, एक सूर्य नाही आहे, असे हजारो सूर्य आहेत, तर येणारी प्रत्येक ऊर्जा ही तुमच्या तळहातामध्ये साठवली जाते. आता गंमत बघा, सांगतो कसं रचना देवाने केलेली आहे किंवा या मुद्रेमध्ये आहे. अंगठा हा म्हणजे पितरांना पाणी द्यायचा अंगठा, अंगठ्याकडनं मोकळं होतं आणि रवीकडनं साठवलं जातं. हा हा ऊर्जेचं बोट आहे आणि अंगठ्याकडनं. तर हे जेव्हा एकमेकांना जोडलं जातं हे जेव्हा एकमेकांना जोडलं जातं तेव्हा थोडक्यामध्ये तुमच्या ह्या देहामध्ये एकच स्थिती निर्माण होते, घेणं किंवा देणं. मग जसा तुमचा हात असेल असा धरलात तर तुमच्या हातनं तेज बाहेर जाणार आहे. असा धरलात तर तुमच्या देहामध्ये तेज या सूर्याकडनं येणार आहे. आणि जर असा धरला, हा हात असाच, आणि जर तुम्ही असा धरलात तर स्वतःच्या नाशाला तुम्ही कारण होणार आहात. हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे.
की ही कृती जी आहे खाली गोल केलेलं आहे, म्हणजे थोडक्यात अंगठा आणि रवीचं बोट. रवीचं बोट म्हणजे काय? ऊर्जा तत्व. आणि अंगठा म्हणजे काय? ते तत्व जे मोकळं करतं, देहामधलं मोकळं करणं. त्याच्यासाठी ते बोट निवडलेलं आहे अंगठ्याचं. आणि ही 3 बोटं, अनामिका आणि मध्यमा. अनामिका ही मध्यमा. आणि ह्या 3 ह्यांनी कुंकू लावतो, ह्यांनी समोरच्याला कुंकू लावतो आणि करंगळीनी मोकळं करतो. जलतत्वावरती देहामधल्या असलेल्या जलतत्वाचं नियंत्रण ही करंगळी करत असते. आज्ञाचक्रामध्ये उत्पन्न झालेलं जलतत्व ही करंगळी उत्पन्न करते. म्हणून शक्यतो हिला वावीचा वापर होत नाही. कृतीमध्ये कुठल्याच करंगळीचा वापर खूप कमी प्रमाणामध्ये होतो, कारण ते ऊर्जेचं स्रोत तिथनं निर्माण होत नाही. मग अनामिका, मध्यमा ही 2 बोटं जी आहेत हीच मुख्यत्वे काम करतात. आणि म्हणजे जलतत्व, मध्यमा, अनामिका ही 3 तत्व एकत्र करून अग्नितत्व आणि परत हे जे पितृतत्व आहे, म्हणजे पितृतत्व म्हणजे पित्र, म्हणजे ज्यांना आपण पाणी देतो, मोकळं करतो, हे आत्ता बंद केलेलं आहे आपण. आणि दोन्ही एकत्र केलेले आहेत. ही म्हणजे दोघांची शक्ती आत्ता आपण शून्य अवस्थेत केलेली आहे. आणि ही जी मधला जो गोल दिसतो आहे हे म्हणजे निर्माण अवस्था आहे. जेव्हा तुम्ही बोट असं करता आणि इथं बघता तेव्हा तुमची दृष्टी आज्ञाचक्रातनं निर्मित होते. आज्ञाचक्रामधले असलेले ज्ञानतंतू मागच सांगितलेलं आहे की आपल्या ऑप्टिक नर्वला जोडलेले आहेत. ते एकत्रित होऊन तुम्हाला दूरदृष्टी दिसते जेव्हा तुम्ही बंद करता. जेव्हा गोळी मारली जाते तेव्हा एक डोळा बंद ठेवला जातो आणि एकाच डोळ्याने पाहिलं जातं. त्याचं कारण असं की आज्ञाचक्रामधनं खेचून घेतली जाणारी ऊर्जा परावर्तित होऊन ऑप्टिक नर्वद्वारे तुमच्या ह्या डोळ्याच्या बुबुळामध्ये परत येते, पटलावरती परत दिसते आणि ती समोरच्याचा वेध घेते. धनुष्यबाण मारताना असा मारत नाहीत, असा धरून मारतात. म्हणजे डोळ्याची जी तुमच्या स्थिती आहे ही महत्त्वाची असते. आणि या सर्व स्थिती ह्या तुमच्या आज्ञाचक्राशी निगडीत आहेत, आज्ञाचक्राला जोडल्या गेलेल्या आहेत. आणि मग जेव्हा त्या अतिकायनी या आज्ञाचक्रावरती, आज्ञाचक्र आणि अतिकाय हे एक समीकरण आहे. म्हणजे याच्यासाठी लंकाकांड जरूर वाचावं, कारण आपल्याला कळणं, चक्र वाचताना फक्त चक्राची पुस्तक असेल तर नाही, कुठं कुठं उल्लेख आणि त्याचा वापर केला गेलेला आहे हे खूप कळणं गरजेचं आहे. आणि तो कायम काय करायचा, तो इतका महाबली होता. आणि या युद्धाच्या प्रसंग जेव्हा युद्ध चालू झालं तेव्हा त्यांनी 70% वानरसेना एकट्याने मारलेली आहे, ती आज्ञाचक्राच्या प्रभावामुळं. आणि मारली तर मारलीच. परत राम आणि लक्ष्मणाच्या तिथं जेव्हा आला तेव्हा रामाला अपशब्द त्यांनी वापरले. ही अर्थात गंमत असते की जसं रावणाला अहंकार होता तसंच त्याला अहंकार झाला. पण रामानी एकही शब्दाला प्रत्युत्तर न देता त्याचे सर्व अपशब्द ऐकून घेतले, कारण जिथं एखाद्या गोष्टीची ताकद असते तिथंच त्याच्या देहामध्ये अशी एक कृती घडत असते की त्याच शक्तीचा कुठेतरी ऱ्हास होत असतो.
आणि मग रामाने सांगितलं ह्याच्या मुखातनं पूर्ण जे शब्द आहेत ते बाहेर पडू दे, कारण त्या शब्दांमधनं हे आज्ञाचक्र जागृत होण्यासाठी असलेली सर्व बीज मुखातनं बाहेर पडतायत, तेव्हा त्याचं आज्ञाचक्र मोकळं होईल. हे रामाने तिथं केलेलं गणित होतं. अर्थात या अतिकायचा हा कोण आहे असं रामाने बिभीषणाला तेव्हा विचारलं की हा मारत येतोय हा. आणि मुळात म्हणजे हा अतिकाय रावणाचा मुलगा हा कुंभकर्णापेक्षा भयंकर होता. म्हणजे आपल्याला सर्वांनी आपण तो कुंभकर्णाचा आकार वगैरे सर्व पाहिलेलं आहे. टी व्हीवर दाखवतात त्याच्यावरून आपल्याला एकंदरीत ते गणित मांडलं जातं. पण हा आज्ञाचक्र म्हणजे इतकं हे चक्र पॉवरफुल आहे. या आज्ञाचक्राचा प्रवीण गुरु असं म्हणलात तरी चालेल, की ऊर्जेचा स्रोत कसा वापरून घ्यायचा याचं उत्तम गणित असणारा असा हा बिभीषण रामाला सांगतो की याची ही प्रसिद्धी आहे आणि हा अशा तऱ्हेने याचा जन्म झालेला आहे. सगळी गोष्ट बिभीषण रामाला तेव्हा सांगतो. आणि म्हणून जेव्हा तो अपशब्द रामाला उच्चारतो तेव्हा लक्ष्मणाला ते बघवत नाही आणि लक्ष्मण त्याच्यावरती आक्रमण करतो. पण आक्रमण केल्यानंतर लक्ष्मणाच्या असं लक्षात येतं रामाच्या की हा केलेलं प्रत्येक अस्त्र हे निष्फल होत चाललेलं आहे, काही उपयोग होत नाही आहे. तेव्हा परत बिभीषण रामाला सांगतो की ह्याचं आज्ञाचक्र जोपर्यंत भेदलं जाणार नाही तोपर्यंत याच्या अंगातली देहातली चैतन्यमय शक्ती नष्ट पावणार नाही. तेव्हा लक्ष्मण हा जो आकार आहे मी तुम्हाला सांगितला, ह्या आकाराचं अस्त्र की ज्याचं पुढचं टोक ह्या आकाराचं होतं, चंद्र आकाराचं होतं, की कारण त्या दोनच बिंदूंना चंबीज आणि शमबीज ह्या दोन्हीचा नाश एकाच वेळी होणं गरजेचं होतं. आणि नागाची सगळ्यांना माहिती आहे लक्ष्मणा शेष होता, तर या नागाची तेव्हा त्यांनी म्हणजे लक्ष्मण जेव्हा हा लक्ष्मण म्हणून होता म्हणजे माणसाच्या भूमिकेत होता, मानवी भूमिकेत होता, तेव्हा त्यांनी ती शेषाची विषाची ताकद त्या अस्त्रामध्ये समाविष्ट करून या अतिकायचा वध केला आहे. म्हणजे हे आज्ञाचक्र जे आहे ते नष्ट केलेलं आहे. म्हणून ज्यांना मायग्रेन होतो, ज्यांचं डोकं दुखतं, वैचारिकता नीट चालत नाही, विचार नीट चालत नाहीत, काय करावं? तर फक्त ही जी दोन बोटं आहेत, रवीचं बोट आणि मध्यमा, ही दोन बोटं जर तुम्ही इथं ठेवलीत, ह्या आपल्या भुवयांची ही जी दोन टोकं आहेत त्याच्याबरोबर वरती ठेवायची आहेत, तर तिथं ठेवलीत तर तुमचं आज्ञाचक्र हे स्थिर होतं. आपण बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये कुठला याग करतो, पूजा करतो, तेव्हा गुरुजी सांगतात कपाळाला हात लावा, पाठीमागं हात लावा, इकडं हात लावा, इथं हात लावा, तिथं हात लावा. पण ही गोष्ट म्हणजे इथं ठेवा, इकडं हात ठेवा, प्राणायाम करा, डोळ्याला हात लावा, कपाळाला हात लावा. पण हे करताना कुठली बोटं वापरायची हे सांगत नाहीत. आणि ह्यानी होतं काय की जी आपल्या देहामध्ये बदल व्हायला पाहिजे तो बदल होत नाही. कारण ती कृती ते एवढ्या जोरात करतात पटकन. डोळ्याला हात लावा, कपाळाला हात लावा, कारण आपण बघत असतो त्यांच्याकडं. ते काय करतात, ते आपल्यासमोर असं 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 हात फिरवतात. पण ही कृती आपण कधीही त्यांना विचारत नाही की काय करताय, कशासाठी पाहिजे, का केली ही कृती. म्हणजे त्यांनी सांगितलं आणि आपण केली तर असं होतं का? कारण ही कृती जे आपण जेव्हा करतो तेव्हा तुमच्या देहाला, त्या आज्ञाचक्राला आपण जागृत अवस्थेत आणतो. जे
पूजा करणार आहोत आपण, जो यज्ञ करणार आहोत, जो याग करणार आहोत, त्या यागाला आपला देह हा समतोल असला पाहिजे, सम असला पाहिजे. कारण जोपर्यंत तुमचा देह त्या समोरच्या अग्नीशी सम नसेल तोपर्यंत तुम्ही काहीही करू शकत नाही. तुमच्या देहावरती वाईट किंवा चांगली दोन्हीपैकी एका कंपनाचा प्रभाव पडू शकतो. आणि हा होऊ नये म्हणून अगोदर केलेली कृती असते. आणि मग ती कुठं, त्याची सुरुवात कुठनं करायची, तर जलतत्वातनं करायला लागते. मग आज्ञाचक्राचा अभ्यास करताना तुम्हाला ओम केशवाय नमः, ओम नारायण नमः, ओम माधवाय नमः, हे केशव नारायण माधव आज्ञाचक्राशी निगडीत असलेली विष्णू सहस्त्रनामातली विष्णू नाम जलतत्वाबरोबर आपल्याला आपल्या देहामध्ये ग्रहण करायला लागतात. ओम केशवाय नमः, ओम नारायण नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः. गोविंदा म्हटलं की सोडायचं. गोविंदा म्हटल्यावर का सोडायचं, तिथं दुसरं नाव का नाही? कारण परिस्थितीनुसार चांगलं वाईट हे दोन्हीही स्वीकारणारं नाम हे म्हणजे गोविंद आहे. कोणी गोविंद घ्या, कोणी गोपाळ घ्या. मग गोविंद म्हणजे काय, तर चांगलं वाईट असणारा पण घ्यायचा, आणि गोपाळ म्हणजे ज्याच्यामध्ये 33 कोटी देवांचे गुण आहेत. ज्यांना आपण म्हणतो की या नाड्या 33 कोटी ह्या गायीमध्ये समाविष्ट आहे, गायीच्या शरीरामध्ये, म्हणून तिला गोपाळ असं म्हणतात. म्हणजे जो गायीनं पाळणारा. पाळणारा म्हणजे काय, जाऊन डोंगरावर पाळणारा नाही आहे, त्याचे गुण ज्याच्यामध्ये आहेत, असाच हा 33 कोटी नाड्यांचा स्वामी म्हणजे खुद्द भगवंत, तो गोपाळ. म्हणजे गोविंद आणि गोपाळ. थोडासा विषय बाजूला सरकला. मग आज्ञाचक्र स्थित करताना, पूजा करताना ही आपण जे आचमन करतो हे दोनदा केलं जातं. कारण जीवनामध्ये कुठलीही कृती तुम्हाला दोनदा करायला परमिशन आहे, परवानगी आहे. एकदा झाली नाही कृती तर ती कृती पूर्ण होण्यासाठी दुसऱ्यांदा आचमन केलं जातं आणि तिसऱ्यांदा ते पाणी सोडलं जातं की पूर्ण झालेले आहे. म्हणून कधीही आपण जेव्हा हे विधी करतो घरी, ते शांतपणे हे माहिती पाहिजे. ढिगभर पाणी घेत नाही. आपलं जे संध्येची जी पळी असते त्या पळीच्या मध्ये जेवढं पाणी बसतं, जल बसतं. पाणी हा शब्द खरं वास्तविक चुकीचा आहे. जल, जम बीज आणि लम बीज म्हणून जल आहे, गतिशील आहे. मनुष्याचं नाभीचक्र ते तुमचं हृदयचक्र यांना जोडणारं ही दोन बीज आहेत, ज आणि ल. म्हणून जल, तेवढंच जल घ्यायचं आहे आणि आपल्याला ते मुखाद्वारे स्वीकार करायचं आहे. आचमन करा, ते कधी म्हणतात का प्या, तर नाही. अचेतन अवस्थेतलं मन म्हणजे आचमन. त्याच्यात चेतना अवस्था नसते, तर गतिशील अवस्था असते. ते जल आपल्या देहामध्ये कंपनं निर्माण करतं आणि नाभीतनं परस्पर तुम्हाला आज्ञाचक्रामध्ये जागृत अवस्था उत्पन्न करतं आणि जी क्रिया करायची आहे तशाशी एकरूपता साधली जाते. म्हणून ही कृती पहिल्यांदा आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेली आहे की आचमन का करावं म्हणून. आणि मग हे केशवाय नमः, केशव शब्द ती पुस्तकात आत्ता आपल्या विष्णू सहस्त्रनामामध्ये दिलेलं आहे. माधव म्हणजे काय, केशव म्हणजे काय आणि नारायण म्हणजे काय ते सांगत बसलं तर खूप वेळ जाईल. ते तुम्ही तिथं वाचलं तर तुमच्या लक्षात येईल की हे आज्ञाचक्राशी कसं निगडीत आहे. आणि मग ही कृती झाल्यानंतर मग तुम्हाला आज्ञाचक्राच्या इथं येऊन आपल्या बोटांद्वारे
पुढील कृती करायला लागते जे गुरुजी सांगतात. आणि जेव्हा असं बोट फिरवलं जातं, ही जेव्हा अशी हे वाजवत फिरवलं जातं. वाजवत का फिरवलं जातं? तर जे चिकटून बसलेली कंपनं आहेत ती पडतात. दळणाचा डबा आणला, पीठ ओतलं, डबा मोकळा. उलटा केला, डबा मोकळा. मग ती बाई परत डबा ठेवते आणि अशी वाजवते दोन्ही बाजूने. वाजवलं की थोडं काहीतरी गळून पडतं, चिकटलेलं. म्हणून चैतन्याची कंपनं सुद्धा जी चिकटलेली असतात ती एकरूप एका अवस्थेमध्ये आणायला लागतात. म्हणून ही कृती आहे, अशी केली जाते कृती. ही कृती त्याच्यासाठी सांगितलेली आहे. आणि आपण हे विचारत नाही, हे आपलं दुर्दैव. उगाच आपल्याला एक तर लाजतो माणूस किंवा माहीतच नसतं, फक्त सांगतो तसं करत असतो. पण जेव्हा ही तुम्हाला कृती माहिती पडेल आणि जेव्हा तुम्ही पूजनाला बसाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल समोरचं तत्व आणि तुम्ही किती एकरूप झालेला आहात. आणि तुमच्या कपाळावरती, आज्ञाचक्रावरती ते तेज ताबडतोब उत्पन्न होतं. तो प्रकाश म्हणजे ते तेज, ती चैतन्यमय अवस्था ही ताबडतोब उत्पन्न होते आणि इथं चैतन्य निर्माण होतं. आणि ही कृती ही घडणं खूप गरजेचं आहे, कारण ही घडली नाही तर काही उपयोग नाही आहे. आणि मग ह्या निर्माण झालेली ही कंपनं आपल्या देहामध्ये आपल्याला ऊर्जा ती साठवायला पाहिजेत ना. निर्माण झालं, कंपनं तर आली, पण ती साठवणार कशी? आज्ञाचक्रात असं कुठलं स्थान आहे की जिथं ते स्टोअर केलं जातं? इथं दाबावं, इथं दाबावं का इथं दाबावं? तर ती ना इथं दाबून ना इथं दाबून, तर ती तुमच्या कानाच्या पाठीमागं दाबून, इथं हे कानाची मागची जी पाळी आहे ही, तर कानाच्या पाठीमागं ती ठिकाण आहे की तुमच्या आज्ञाचक्रामध्ये निर्माण झालेली कंपनं ऊर्जा ही नियंत्रित करून स्टोअर इथं केली जातात पाठीमागं. आणि जेव्हा ही स्टोअर करायचं, त्याला चैतन्यमय अवस्थेत जेव्हा आणायचं असतं तेव्हा तुमच्या शरीराला तुम्ही असा तरी हात करू शकता किंवा मग असा करू शकता. काही धार्मिक लोकांमध्ये प्रार्थना झाल्यावर असा हात करतात. का करतात? तर आज्ञाचक्रामधनं निर्माण झालेली कंपनं स्थितच राहावी. स्थितच राहावी, स्थित नाही, स्थितच. त वरती जोर आहे. स्थितच राहावी म्हणजे ती भारीतच राहावी, म्हणून ही कृती आहे. आणि मग ही कंपनं जर तुम्हाला घालवायची असतील, आता इथं झालं, पण ही जर घालवायची आहेत तर फक्त कानाच्या पाळींना तुम्हाला हात धरायचा आहे. हा कानाच्या पाळीला इथं जर तुम्ही, आपण लहानपणी मुलांना कानामध्ये कान टोचणं म्हणतात, ते का टोचतात? किंवा पुरुषांच्या कानामध्ये, स्त्रियांच्या कानामध्ये टोचलेलं असतं, कानातलं घालतात. तर ते का असतं? तर तुमच्या आज्ञाचक्रामध्ये निर्माण झालेली ऊर्जा तिथंच स्थिर केली जाते. इथं जी स्थिर ऊर्जा आहे त्याचं नियंत्रण इथनं केलं जातं, कानातनं. मग काही पाप केलं का? नाही रे बाबा, लगेच आपण हात तिथं नेतो. म्हणजे ह्या प्रत्येक छोट्या छोट्या कृती ज्या आहेत ह्या आज्ञाचक्रामध्ये आपल्याला महत्त्वाच्या आहेत आणि हे कळणं महत्त्वाचं आहे. म्हणून कानामध्ये कधीही स्त्रियांनी कानात जे दागिने घालतात ते घालताना स्वतःचं आज्ञाचक्र योग्य असेल त्याप्रमाणेच ते दागिने, ती आभूषणं, आभूषण म्हटलेलं आहे, जे भूषणावह आहे तीच घालणं. कानातलं नाही म्हणत, आभूषण म्हणतात त्याला. आणि ते जेव्हा घातलं जातं तर हजार प्रकार आहेत. टोचतात, इथं कानात वेल असतात, अजून काही काही प्रकार आहेत. पुरुषांच्या कानात भिगबाळी असते, कुठं अजून रिंगा असतात जुन्या काळी पुरुषांच्या कानामध्ये. कारण काय आहे? समोरच्याची ताकद तिथनं कळते. जर समोरच्याची ताकद ओळखायची असेल तर त्याच्या कानाकडं त्या योद्ध्याच्या पाहायला जायचं की काय वजनाचा दागिना, आभूषण, दागिना चुकलं, आभूषण
त्यांनी कानामध्ये परिधान केलेलं आहे, त्याच्यावरनं लक्षात यायचं की त्याचं आज्ञाचक्र काय काम करतं. आणि मग हा जो मेळ आहे, कपाळ आणि कान ह्या गोष्टींमधनं त्याला कुठल्या मोहिमेवर पाठवायचं किंवा ज्या योद्ध्याशी लढवायला पाठवायचं, त्याचं गणित आणि ह्याचं गणित हे तिथनं मांडलं जातं. आपण नुसतं तो पावनखिंड सिनेमा बघतो. त्या पावनखिंड सिनेमामध्ये त्या बाजीप्रभू देशपांडे जे होते, त्यांच्या कानामधली बाळी बघितली का? त्याची ताकद बघितली का? त्याचा जो व्यास आहे तो बघितला का? एखाद्या कानामध्ये रिंग घातली आणि त्याला मोती लावला म्हणजे किती सुंदर दिसतोय, पण ह्याला सगळ्याला शास्त्रीय कारण आहे. का पाचू असतो, का माणिक घालतात, का मोती घालतात, आणि तो आपल्या आज्ञाचक्राशी कसा निगडीत असतो. थोरले बाजीराव पेशवे कानामध्ये जी बिगबाडी घालायचे, त्याच्यावरनं त्यांचं इथं चैतन्य दिसायचं. बिगबाडी कानात असायची, तिच्याकडे लक्ष द्यायचं नाही, पण जे तेज होतं ते तेज इथं कपाळी असलेलं तेज हे तिथनं उत्पन्न व्हायचं. कर्णाला जेव्हा केलं तर कानी कुंडल याच्यामध्ये मोतियाला आपण जसं मारुतीला म्हणतो तसं कर्णाच्या कानामध्ये सुद्धा कुंडलं होती. कुंडल कानामध्येच घातला आणि ती काढून घेतली, कारण ते काढल्यानंतर इथलं तेज संपलं. हा भाग आहे. म्हणजे गणित कसं आखलं गेलेलं होतं, नुसतं गोष्ट वाचून किंवा याची कुंडलं मागून घेतली ब्राह्मणाचा वेश करून, तर तसं नाही आहे. इथली ताकद जेव्हा काढली तेव्हा इथं काढल्या ताकद, तुमच्या आज्ञाचक्रातली ताकद आपोआप कमी झाली. ही सगळं गणित भगवान श्रीकृष्णाने आखलेलं होतं. आपण ते मालिका बघताना किंवा तो भाग बघताना आपण हा दृष्टिकोनातनं येत नाही, कारण आपल्याला इथपर्यंत खोलामध्ये माहिती नसते. पण श्रीकृष्ण लीलेमध्ये किंवा मनशक्ती केंद्राच्या श्रीकृष्ण रहस्य या पुस्तकामध्ये किंवा जे अतिकाय ज्याच्याबद्दल आत्ता जे आज्ञाचक्राचं जे सांगितलं ते लंकाकांड ह्या ग्रंथामध्ये ह्या सर्वांचा उल्लेख स्पष्ट केलेला आहे. कारण जर हे घेतलं नाही, आपण नुसतं वरपर्यंत आपल्याला माहिती असलेल्या गोष्टी आवडतात तेवढं वाचत राहतो. पण जर तुम्हाला आज्ञाचक्राची आपल्या शरीरातली देहातली जागृती जर घ्यायची असेल, माहिती करून घ्यायची असेल, आपण आता परवा 1-2 दिवसापूर्वी गटारी अमावस्या होऊन गेली. शब्द बघा काय गटारी, तर तो गटारी शब्दच नाही आहे, हा नंतर माणसांनी गटारी शब्द तयार केला. हे सुद्धा या अमावस्या आपल्या आज्ञाचक्राशी निगडीत आहे. तो मुळात तो शब्द गटारी नसून गतहारी असा आहे. या देहानी मागच्या महिन्यापासनं जे सुरुवात झाला होता श्रावणानंतरचा, ते ह्या श्रावण चालू होईपर्यंत गत जे हारलंय म्हणजे जे स्वीकारलंय आणि सोडलंय ते त्या दिवशी मोकळं होतं. आणि एक नवीन आशेचा दिवा त्या दिवशी लावला जातो, म्हणून त्याला ती दिव्याची अवस, अमावस्याने अवस, जी वसत नाही ती अवस असा शब्द आहे तो, दिव्याची अवस. आणि त्या दिवशी दिवा कणकेचा लावला जातो. का लावला जातो? कणकेचे दिवे करतात. कणकेचे आपण लहानपणापासून बघितले, काही ठिकाणी घरामध्ये जे दिवे खातो, कारण ही कृती आपल्या आज्ञाचक्राशी निगडीत आहे. दल जे तयार होतं ह्या दिव्यापासून तयार होतं. आपण कधी म्हणतो की दल म्हणजे काय, 100 लोक असतील, सैन्य दल. अजून कुठली दलं आहेत, वायुदल. पण दल म्हणजे काय, तर ती ताकद, ती शक्ती. आणि जेव्हा ती परत येते, म्हणजे ज्याला देतोय मी, एखाद्याला मी ए आहे आणि समोरचा बी आहे, तर माझी शक्ती ताकद मी जेव्हा त्या बी माणसाला देतो त्याला दल म्हणतात ह्या कृतीला.
पण ती बीकडनं परत माझ्याकडं आली तर त्याला दल दल म्हणतात, की ज्याच्यामध्ये माणूस अडकतो. आणि ही कृती आपण जेव्हा मनुष्याच्या जीवनात घडते तेव्हा मनुष्याचा ऱ्हास होतो. ह्यालाच नजर लागणं म्हणतात. अमुक याची माणसाने आमच्या घरी येऊन गेला आणि हा येऊन गेल्यापासनं घरामध्ये अडचणी चालू झाल्या. अमुक व्यक्ती भेटली, अमुक व्यक्तीचा फोन येऊन गेला, अमुक सिनेमा बघितला आणि माझ्या जीवनामध्ये असा आधी मी घाबरत नव्हतो पण असा भयानक बघितला आणि माझ्या मनामध्ये भीती उत्पन्न झाली. इतका छान सिनेमा बघितला, आनंदी सिनेमा बघितला आणि माझ्या मनामध्ये आनंद निर्माण झाला. म्हणजेच दल दल. म्हणून दलदल हा जो शब्द आहे की त्याच्यामध्ये माणूस अडकत राहतो, अडकून राहतो. मग जीवनाच्या दलदलीत जेव्हा माणूस अडकतो, जीवनाच्या दलीत अडकत नाही. आपण म्हणतो ना, काय ही दलदलीत अडकलोय, चक्राच्या कळत नाही कधी निघणार बाहेर. म्हणून ह्याला काढायचं कारण आणि ह्याला काढायचं तत्व म्हणजे महादेवाची साधना आहे. म्हणून ह्याला हे शिवतांडव स्तोत्र, हे आता गंमत बघा, हे कोणी लिहून ठेवलंय तर रावणाने लिहून ठेवलंय. आपण ज्याला विलन म्हणतो, खलनायक म्हणतो, तर त्यांनी हा उपाय समाजासाठी सांगून ठेवलेला आहे. आणि ह्याच आज्ञाचक्राद्वारे त्यांनी स्वतःचा विनाशही करून घेतला होता. गोष्ट मागं सांगितली असेल, परत एकदा सांगतो की हे कुळ, राक्षस कुळ जेव्हा संपवायचं होतं, आपण म्हणतो की रावणाचं हा शेवटी सगळ्यात लढायला आला. आधी सगळं स्वतःचे राक्षस भाऊ, प्रजा हे सगळे मारले गेले. आणि एका दृष्टिकोनातून जर विचार केला तर वाईट वाटतं, पण रावणाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर त्याची घडणारी ही कृती ही किती योग्य होती हे नंतर कळतं. आणि एक एक सर्व सैन्य, त्याची मुलं ही सर्व मारली गेली आणि शेवटी रावण राहतो. आणि जेव्हा बिभीषण सांगायला येतो की तू अजूनही वेळ गेलेली नाही, बघा सगळं गेलेले आहेत, काहीही शिल्लक नाही. हाताच्या बोटावर मोजणार एवढीच जण शिल्लक राहिलेली आहेत आता. आणि विभीषण या मंदोदरीला सांगतो, अजूनही समजाव, रामाच्या चरणी आला तर वाचेल. आता सगळ्यांना माहिती आहे की हा उद्धार करण्यासाठी हा जन्म आहे, हा येऊच शकणार नव्हता. पण तरी सहज आपल्या जीवनामध्ये घडणाऱ्या गोष्टी या अशाच असतात, माहीत नसतात. बिभीषणाला थोडंच माहिती होतं की पूर्वजन्मीचा हा विष्णू आहे आणि तो जय राक्षस आहे, की जो शाप मिळालेला होता की याच्या हातनंच त्याचं मरण होईल. पण ही गोष्ट काय सांगते की आपण आपल्या जीवनामध्ये येणारी प्रत्येक गोष्ट, संकट जी समजतो ती वास्तविक भगवंतांनी कुठंतरी पुढं चांगली उपाययोजना केलेली असते म्हणून घडवलेली असते किंवा घडत असते. आणि मंदोदरी त्या दिवशी रावणाला सांगते की मला असं वाटतं की तुम्ही अजूनही रामाला शरण जा, कारण त्याच्याशिवाय राक्षस कुळाचा उद्धारही होणार नाही. कारण तुम्ही मेलात तर राक्षस कुळे संपलं, आता कोणी शिल्लकच राहिलेलं नाही आहे. आणि आता तरी तुम्ही शहाणे व्हा. आणि जी पत्नी आपल्या शब्दाबाहेर भले आपले विचार न पटो तरी कधीही आपल्या विचारांच्या विरुद्ध न जाणारी अशी ही मंदोदरी आज आपल्याला हा उपदेश करते, हे बघून रावण चिडतो.
आणि चिडल्यानंतर तिच्यावरती तिला सांगतो की हे तू खूप, आज मी पहिल्यांदा इतका दुखावला गेलेला आहे की तू एवढ्या वर्ष माझी सहचारिणी होऊन मला ओळखू शकली नाहीस. कारण तू जसं म्हणतेस की म्हणजे राक्षस कुळाचा उद्धार करण्यासाठी तुम्ही रामाला शरण जा, त्याच कुळाचा उद्धार करण्यासाठी हे सर्व मी करत आहे. मी अगोदर सर्व माझ्या डोळ्यांनी पाहिलं की सर्व राक्षस हे मृत झालेले आहेत आणि आता शेवटचा फक्त मी राहिलेलो आहे. आणि माझं रोजचं हे जे मुख आहे हे मी त्या भगवान शिवाच्या चरणाशी वाहतो. त्याच आज विष्णू तत्वाशी हे माझं मुखकमल अर्पण करणार आहे आणि हा राक्षस कुळाचा उद्धार करणार आहे. कारण जर कोणी राक्षस वाचला तर त्याच्यातनं तो रावणच असेल असं नाही, त्याच्यामध्ये राक्षसी प्रवृत्ती जागृत होऊ शकते. आणि आता हे सगळं गेल्यानंतर ही सगळी या भगवंताच्या हस्ते जी मारली गेलेली आहे, याचा अर्थ त्या कुळाचा उद्धार अगोदरच झालेला आहे आणि परत ह्या दुष्ट योनीमध्ये जन्म ते घेणार नाहीत हे निश्चित आहे. आणि समाजासाठी दिलेलं ज्ञान जे अगोदर जे आपण रावण संहितामध्ये लिहून ठेवलेलं आहे ते समाजाला त्यांनी दिलेलं आहे. आणि शेवटचा असा मी आज मला त्या भगवंताच्या चरणी अर्पण करणार आहे आणि हा यज्ञ संपणार आहे असं तो मंदोदरीला सांगतो. कारण ती कृती घडणं गरजेचं होतं म्हणून पृथ्वी तत्व हे त्यांनी बाजूला केलं होतं, पळवून आणलं होतं. आणि पृथ्वी तत्व म्हणजे सीता. कारण स्थिरता ही जर नष्ट झाली तर मनुष्याचं जीवन बिघडतं. आणि प्रभू रामचंद्रांना इथपर्यंत येणं हे प्राप्तच होतं. म्हणून जीवनामध्ये हे जे रामायण घडलं हे त्याच्यासाठी घडलं. हा रामायणामधला प्रत्येक भाग या आपल्या षटचक्राशी निगडीत आहे. आणि हा रावणाचा जो शेवटचा मुलगा अतिकाय जो मरतो ते म्हणजे तुमच्या आज्ञाचक्राचा विध्वंस हा कसा होऊ शकतो याचं उत्तम उदाहरण आहे. की जीवनामध्ये दोन टोकावरती मनुष्याने राहायला शिकलं पाहिजे आणि जी टोकं एकमेकांना जोडलेली आहेत, सुख आणि दुःख, चांगलं आणि वाईट, याच गोष्टी मनुष्याच्या चक्राचा वेध घेतात. आणि ह्या गोष्टी मनुष्य जीवनाला सहज स्वीकारण्यासाठी, सहजता आणण्यासाठी आपल्या या देहशास्त्रामध्ये मुद्रा सांगितलेल्या आहेत. भगवान श्रीकृष्णाचा तिसरा डोळा काढलेला आहे. आपण कधी चित्र बघतो का? कधी तर चित्र काढताना बघा कसं दिसतं. असा डोळा दिसतो. तो उभा जर बघितला तर तो डोळा असा दिसतो. हे अग्नितत्व आहे. उघडलं तर उद्ध्वस्त करणार आहे आणि जोडलं गेलं तर ती ऊर्जा बंद करणार आहे. पण हे असा डोळा आहे. शंकराचं चित्र बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल वरचा डोळा हा असा उघडा दाखवला आहे. आणि हेच तत्व, हेच आज्ञाचक्राची ऊर्जा, हेच तत्व स्त्रीच्या योनीशी मिळतं जुळतं असतं. आणि जेव्हा स्त्रीच्या योनीचा आकार हा तुम्हाला दाखवला जातो चिन्हांमार्फत, तेव्हा तो असा दाखवला जातो. आणि जेव्हा जोडतो हात, हा नीट लक्षात घ्या, हा स्त्रीच्या योनीचा आकार आहे. दिसते कशी तर अशी दिसते. आणि जेव्हा ती उघडते तेव्हा तो शंकराचा तिसरा डोळा म्हणजे ऊर्जेचा स्रोत निर्माण होतो. आणि ते भेदण्यासाठी, ते आज्ञाचक्र भेदण्यासाठी तुम्हाला हा चंद्रकोर बाण लागतो.
हे बीज कसं उत्पन्न होतं, आपल्या देहाला कुठनं जोडलेलं आहे आणि परत तिथंच फिरून कसं येतं, हे शरीरशास्त्रामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. हा एक भाग अजून वेगळा आहे. तो सहस्त्रार चक्राच्या पाकळ्या जशा पुढं जातील तसं येतं. आपण एखाद्याला हात करतो, असा हात करतो म्हणजे काय, 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 या सर्व मुद्रा आहेत. आणि याच्यामध्ये नुसतं तुम्ही मध्यमाने असा हात करतो. लहानपणी आपण 10 जणांना चिडवण्यासाठी असं असं केलेलं असतं, पण याचा अर्थ काय, समोरचा चिडतो पण अर्थ काय, तर स्वतःमधली निगेटिव्ह ताकद, पॉझिटिव्ह नाही निगेटिव्ह ताकदीने समोरच्याचा केलेला नाश हा त्याचा अर्थ आहे. कृती करताना, हातवारे करताना आपल्या घरामध्ये जी एखादी व्यक्ती आली तर ती कशी बसली आहे ह्याचं सुद्धा ऑब्झर्वेशन आपल्याकडनं होणं गरजेचं आहे. कारण तांत्रिक आणि मांत्रिक ह्या जेव्हा शक्ती सोडल्या जातात तेव्हा त्या बोटांच्या मार्फत सोडल्या जातात आणि नजरेच्या मार्फत सोडल्या जातात. पण नजरेच्या मार्फत सोडणं थोडं अवघड जातं, म्हणून बोटांच्या मार्फत सोडले जातात. म्हणून येणारी व्यक्ती जर घरात येऊन बसली आणि जर हाताशी बोटांशी खेळत असेल, अशी काही काहींना सवय असते, तर समजावं की हिच्यामध्ये ऋणभारित कंपनं भरलेली आहेत आणि आपल्या इथं काहीतरी सोडून जाणार आहे. ताबडतोब ती व्यक्ती उठल्यानंतर किंवा ती गेल्यानंतर आपण हातपाय धुवून टाकावे. कारण ज्या बोटांमार्फत ती कृती करत असते ती तुमच्या शरीरामध्ये कंपनं स्वतःमधली ट्रान्सफर करत असते, पास करत असते. म्हणून कधीही लक्षात ठेवा, ही समोर बघा, हे आपण लहान मुलाला घाबरवताना अशी बोटं करतो, आशीर्वाद देताना असा हात करतो. म्हणजे सगळा जो काही भाग आहे ताकदीचा किंवा ऊर्जेचा हा तुमच्या हाताशी, ह्या तळव्याशी, बोटांशी निगडीत आहे, जे नाभी चक्राद्वारे तुमच्या आज्ञाचक्राशी जोडलेला आहे. ही असा पूर्ण हा भाग असा इथपर्यंत जोडला जातो. इथं काही केलं की लगेच इथं त्याचा इम्पॅक्ट होतो. सहजता आली, चैतन्य आलं, असा हात केला तरी तुम्हाला इथं त्याचा इम्पॅक्ट होतो, असा हात केला तरी त्याचा इम्पॅक्ट इथं होतो. म्हणून कधीही आपण उठताना अगदी साधी सिंपल गोष्ट असो, हात घासून उठावं. म्हणजे शरीर आपलं न्यूट्रल, शून्यावरती येऊन थांबावं आपण. आणि आज्ञाचक्रामध्ये आता ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत झाल्या, पण शेवटी आपण द्वार म्हणतो की जिथं मागच्या वेळी म्हटलं की आपण एक अशी साधना आहेत की त्याच्यातनं आपण आपलं आज्ञाचक्र, ताकद कशी, नुसतं बघितलं तर समोरच्याला त्या नजरेतनं, नजर बंद, असं तुम्हाला वाटतं का की शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध इतका सहजासहजी केला असेल? कारण शिवाजी महाराजांमध्ये ती ताकद होती नजरबंदची. रामदास स्वामींनी ह्या सगळ्या कला आहेत आपल्या चक्र जागृतीच्या, की समोरचा किती बलाढ्य जरी असला तरी नजरेतनं जी ताकद बाहेर पडते त्यांनी समोरचा माणूस अर्धमेला होतो. सिंह जेव्हा तुम्ही बघितलात आणि सिंहाची जर नजर बघितलीत, म्हणजे चित्र जरी असलं सिंहाचं तरी आपण नजरानजर जास्त करू शकत नाही, इतकं ती निर्माण करते ताकद. आणि ती ताकद कुठनं निर्माण करते तर या आज्ञाचक्रातनं निर्माण करते. म्हणून जेव्हा जपाला बसतात, साधनेला बसतात हे सत्पुरुष, तेव्हा वाघाचं हे का घेऊन बसतात, तो मुख असतंच त्याचं. कारण सरळ कनेक्शन आपल्या आज्ञाचक्राशी दिलेलं आहे. तसं ते चैतन्य आपल्या देहामध्ये जागृत करण्याचं काम तिथनं होत असतं.
आणि ह्याच्यामध्ये क्रियायोगामध्ये त्राटक सांगितलेलं आहे, बरेच मुद्रा सांगितलेल्या आहेत. मग आता आपली आपण प्रॅक्टिस कशी वाढवावी, आपली नजर स्थिर करणं पहिलं गरजेचं आहे. कारण जर स्थिरता आली तर तुमचा आज्ञाचक्रेचा हा बिंदू हा जागृत होणार आहे. कृती आता माझ्याबरोबर जे आहेत ही त्यांना करून दाखवणार आहे. परत कधी योग आला, आपला कार्यक्रम असला तर तेव्हा ती तुम्हाला करून दाखवेन. कारण आता रेकॉर्डिंग करताना ते त्याच्यामध्ये दाखवता येणार नाही, कारण ती कृती करायला 5-10 मिनटं जातील आणि त्याच्यासाठी मोबाईलचा कॅमेरा बंद म्हणजे बाजूला करणं गरजेचं आहे. तर ही कृती जर समजा रेकॉर्ड करायचा प्रयत्न करतो, ती वेगळी मी पोस्ट करीन. पण नाही तर देवाजवळ तुपाचा दिवा लावा आणि तुपाच्या दिव्याच्या ज्योतीवरचा भाग टोक याच्याकडे तुम्ही तुमचं चित्त नियंत्रित करायचं आहे, केंद्रित करायचं आहे. नियंत्रित करणं म्हणजे सहज कृती घडायला पाहिजे, असं डोळे विस्फटून त्याच्याकडे बघायला नाही पाहिजे. तर ही कृती केलीत, करून बघा. तुम्हाला एक रेकॉर्ड करून मी आज पाठवीन की कशी कृती करायची. आपल्या ग्रुपवर तर नक्कीच पाठवतो. आपण त्याचा प्रयत्न करून साधना केलीत तर बरेचसे जीवनामध्ये असलेल्या अडचणी या आज्ञाचक्र हे आपोआप बाजूला करतं. शरीरामध्ये शिरणारे बरेच प्रकारचे रोग जसे आत शिरतात तसे ते बाहेरनं एक प्रकारचं आवरण तयार होतं आणि तुम्हाला ते शरीरातला जो ऑरा आपण म्हणतो तो तयार होतो आणि ते तुमचे रोग किंवा एखाद्या वाईट गोष्टी या बाहेर फेकल्या जातात आणि चांगल्या गोष्टी आपोआप आत घेतल्या जातात. तर ही अवस्था निर्माण करण्यासाठी तुम्हाला तुमचा देह तयार करायला गरजेचं आहे. आज्ञाचक्र, शमबीज आणि क्षमबीज, महाकाली, महालक्ष्मी देवता, आज्ञाचक्रेचा भाग इथं आज संपेल. कारण अजून वाढवायचा प्रयत्न केला तर ती दुसऱ्या बाजून जाईल आणि त्याच्यासाठी समोरासमोर अभ्यास असणं गरजेचं आहे. असा व्हिडिओमधनं ती गोष्ट कळायची नाही, कारण हे बीज एखाद्या दीपमाळेकरची जशी पायरी आहे तसं ते चढत जातं. तशी आपल्या देहाची अवस्था आणि देहाची रचना आहे. आपण नुसतंच म्हणतो देवस्थानच्या जागी दीपमाळ असते, पण दीपमाळ का असते? त्याचं कारण असं की ही दीपमाळ म्हणजे आपल्या देहामधली 6 चक्र आहेत आणि ही चक्र कशी प्रज्वलित करायची आहेत ती तिथं नाही करायची, आपल्या देहामध्ये ते दीप प्रज्वलित करायचे आहेत, म्हणजेच ती ऊर्जा प्रज्वलित करायची आहे. ती कसं करायचं ही साधनेनी किंवा त्याच्यासाठी आपल्या सगळ्यांना 1-2दा भेटायला लागेल, ते आपण पाहू. आज इथं थांबतो. श्रीराम.